शहापूर तालुक्यातील कासगाव येथील पॉवर हाऊसच्या भिंतीचे उंची वाढल्यामुळे शेतजमिनीचे नुकसानी होत असल्याने समस्त कासगाव येथील ग्रामस्थ व शेतकरी यांनी आज भागातील असलेल्या या पॉवर हाऊसच्या भिंतीचे उंची वाढवण्याचे काम सध्या सह्याद्री रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड वज्र 3 स्मॉल हायड्रो पॉवर प्रोजेक्ट या कंपनीमार्फत सुरू होते, ते काम बंद पाडले। ही भिंत नदीच्या प्रवाहाला अडवत असून त्याची उंची वाढल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी साचण्याचे प्रमाण वाढत असून शेतजमिनीचे नुकसान होत आहे। तसेच भिंतीची उंची वाढल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे। त्यामुळे कासगावमधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। या गंभीर समस्याबाबत ग्रामस्थांनी सह्याद्री रेन्यू कंपनीच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रार व व्यथा मांडून देखील कंपनीकडून त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नाही। आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असताना आता मानवनिर्मित कामामुळे जमीन नापीक होण्याच्या भीतीमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे। त्यामुळे आज कासगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत संपूर्ण बॉडी व शिवसेना उपतालुका प्रमुख पवन घरत यांनी वज्र 3 स्मॉल हायड्रो पॉवर प्रोजेक्टची भिंत उंचीचे काम बंद करून राजस्व अधिकारी म्हणून तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदनाद्वारे विनंती केली की या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करावा व कामाचे आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पाहणी करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ते आदेश सह्याद्री रेन्यू कंपनीला द्यावे। तसेच प्रशासनाकडून व संबंधित कंपनीकडून यावर त्वरित तोडगा काढण्यात आला नाही तर कासगावच्या समस्त ग्रामस्थांना तर्फे तीव्र जन आंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या कोणत्याही परिणामास पूर्णतः प्रशासन व संबंधित कंपनी जबाबदार राहील, असे म्हटले आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आज आपल्या समवेत आहेत कासगाव येथील युवक पवन घरत यांनी माननीय तहसीलदार यांच्याकडे संपूर्ण ग्रामस्थांनी एक निवेदन दिले आहे की कासगाव भास्ता नदीच्या पात्रात एक पॉवर हाऊसचं काम चालू आहे। त्या पॉवर हाऊसच्या कामाच्या उंचीमुळं, त्या भिंतीच्या उंचीमुळं दरवर्षी कासगावमध्ये मोठा पूर येतो, त्याच्यामुळं खूप नुकसान होतं आहे। त्या संदर्भात आज पवन घरत व सर्व ग्रामस्थांनी तिथे जाऊन ते काम बंद केले, त्याबद्दल पवन घरत आपल्याला माहिती देतील। काय सांगाल पवनजी आपण? आज आम्ही तिथे सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत बॉडी आम्ही तिथे जाऊन बघितलं तर ते दरवर्षी थोडी प्रमाणात उंची भिंतीची वाढवतात। तर आम्ही तिथे गेल्यानंतर त्याही कॉन्ट्रॅक्टरनी पल काढला, त्यांच्याकडे कुठलीही गव्हर्नमेंटची NOC नव्हती, ग्रामपंचायतची NOC नव्हती, कुठलीही कागदपत्रे नव्हती, इस्टिमेट नव्हते। तर आम्ही तिथे गेलो तर त्याही तिथनं पल काढला। आता आम्ही आपले तालुक्याचे पालक म्हणून तहसीलदार साहेबांनी याच्यावर काहीतरी एक निर्णय घ्यावा। आता जर याच्यावर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी आम्ही उपोषणाला बसणार आहेत। थोड्या दिवसात आम्ही ते पण पत्र साहेबांपर्यंत पोहोचून देऊ। आज तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे काय विचारणा केली का? कोणती त्यांच्याकडे विचारणा केली, त्यांना विचारलं तुमच्याकडे इस्टिमेट आहे का, तुमच्याकडे परवानगी आहे का। ग्रामपंचायतमधले बॉडी होती त्याही विचारलं की तुम्हाला ग्रामपंचायतची NOC नसताना पण तुम्ही काम का चालू केला? तर बोलतो आम्ही काम नव्हतो करत, आम्ही थोडा हे करतो। नंतर त्याही पालापल केली, तिथे कोणी थांबला नाही। दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी काय नुकसान झालं होतं त्याबद्दल काय सांगाल का? गेल्या वर्षी नुकसान झालेले, तहसीलदाराही हे पण केलेले, आपलं पंचनामा करून सगळं प्रोसिजर पण केलेली, पण त्याचाही काही फायदा नाही झालेला आहे। आता आपण सर्वांनी पाहिलं असेल की ग्रामस्थांच्या वतीने पवन घरत यांनी सांगितलं आहे की सदर प्रशासनाने पालक म्हणून तहसीलदार यांनी व कंपनी, ज्या कंपनीचं नाव काय सांगाल आपण? सह्याद्री रिन्युएबल एनर्जी ह्या कंपनीच्या वज्र 3, कंपनीचं नाव वज्र 3। आज त्यांचे 3 प्रोजेक्ट आहेत, 3, वज्र 1, वज्र 2 आणि वज्र 3। आणि हा प्रोजेक्ट वज्र 3 आहे। त्याच्यामुळे आता आम्हाला त्याही एक आश्वासन दिलेलं कंपनीने की तुम्हाला प्रोटेक्शन वॉल बांधून देऊ गावाच्या सभोवताली जिथे पाणी येतो तिथे। पण त्याही काही 100 मीटर वॉल केली माझ्या जागेमध्ये, माझ्या सातबाऱ्यामध्ये 100 मीटर वॉल बांधली, त्याच्यानंतर त्याही काही ती केलीच नाही पूर्ण। बरं, आता आपण पाहू शकता की जर तहसीलदार आणि कंपनीने जर यावर ग्रामस्थांच्या मागणीवर जर काय विचारणा केला तर त्यांनी उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिलेला आहे।
न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.